सुमित्रा सुमित्रा त्यात जर सुमिताई शुद्धीवर आली तर तिची जगण्याची शक्यता वाढेल। हे सगळं करायला तुम्ही सांगितलंय का मला? काय? त्या मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरांकडे तिला घेऊन जाईल। जानकीताई शिवला आठवण काढत होती सुमिताईची, म्हणून तिला म्हणलं एकदा सुमिताईला दाखवावं। लांबनं दाखवलं तरी चालेल। असं नाही दाखवता येणार। मग तुम्ही तरी घ्या ना हिला, जरा गप तरी बस। काय झालं शिव? सुमिताई येणार आहे परत, शिवला घ्यायला येणार आहे सुमिताई परत। काय हो, सुमित्राचा विचार करताय? आता ठरवलं तरी दुसरा कुठलाही विचार करता येणं शक्यच नाहीये। नक्की सुमित्राच्या बाबतीत काय झालं असेल हो? म्हणजे बघा ना, ज्या बाईने परशु भाऊजींसारख्या नालायक माणसाला सहन केलं ती अशी आत्महत्या करेल? पहिल्या सुमित्रानी आत्महत्या केलेली नाहीये। हेच माझंही म्हणणं आहे। मग नक्की काय झालं याचा विचार करायला नको? मला तर वाटतं यामागे नक्कीच घातपात असण्याची शक्यता आहे। पहिल्या या अशा प्रसंगात सुद्धा तुझं डोकं तिरकत चालतंय। अशाच प्रसंगात डोकं तिरकं चालवायचं असतं। एक धडधाकट बाई गच्चीवरून पडतेच कशी, आणि तेही नेमकं कधी? तर जेव्हा तुम्ही तिच्या मदतीने परशु भाऊजींवर केस टाकणार होतात तेव्हा। पहिल्या पेटलेल्या वणव्याला हवा द्यायचं काम करू नकोस। यात कोणाचं काय होईल ते काही सांगता येणार नाही, तेव्हा हा विषय सध्या साधा आहे, साधाच राहू दे। मला जे वाटलं ते मी बोलून दाखवलं। आता तुम्ही या प्रकरणावर जरा विचार करा, म्हणजे प्रत्येक घटना तुम्हाला वेगळी दिसू लागेल। झोप तू अहिल्या, झोप। झोपेची गरज आहे तुला। वा, सगळ्या घराची झोप उडाली असताना मी बरी जाऊन झोपते। हा अपघात नाही, खुनाचाच प्रयत्न आहे। विल यू प्लीज कीप क्वाइट? आज मला गप्प बसायला सांगताय, पण उद्या स्वतःला मूग गिळून गप्प बसण्याची वेळ येईल ना, तेव्हा कळेल। जानकीताई मला एकदा सुमिताईला भेटायचंय। आम्हाला सगळ्यांनाच तिला भेटायचंय सुगंधा। मला लहान बहिणीसारखं वागवायचं। ती मलाही मोठ्या बहिणीसारखीच आहे। जानकीताई मी काय म्हणते, तू मोठ्या साहेबांना घरी जायला सांग ना। तू पण जा हवं तर, मी थांबते इथं। सुगंधा, इथून कोणाचाच पाय निघणार नाही। त्यापेक्षा तूच शिवला घेऊन घरी जा। घरी जा आणि अमृताजवळ थांब। नाही ग, मला एकदा तरी तिला भेटायचं, माफी मागायची माझ्या ज्या काही चुका झाल्या त्याच्याबद्दल। जानकी,
तिला जायला सांग. जानकीताई, दादा, मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर चिडलाय, पण मला तमाशा नको इथे. जायला सांग तिला. तुम्ही शांत व्हा, मी सांगते. सुगंधा, चिवला घेऊन तू जा. अगं पण जा. दुःखापासून जेवढं लांब पळावं तेवढं ते आपल्या मागेच धावत असतं. बघ ना, वाटलं पण नव्हतं ग असा दिवस पाहावा लागेल म्हणून. याच्यापेक्षा वाईट दिवस आलेत ग. पण खरं तर जाण्याचे दिवस माझ्या म्हातारीचे. सुमित्रा का? त्याजी हा विषय आपण इथेच थांबवूया. तूच म्हणतेस ना वास्तू ऐकत असते म्हणून. हो ग बाई, गेल्या काही दिवसात किती उत्साही होती ना सुमित्रा. तुझं डोहाळ जेवण करायचं म्हणून मागे लागली होती माझ्या. मीच समजावलं मग तिला. माहितीये मला, माझ्याकडेही बोलली होती ती, पण मीच नाही म्हटलं तिला. अगं एवढंच काय, आता बाबा निवडून आले होते ना तेव्हा सुद्धा घरभर धावपळ चालली होती ग तिची. अगं त्याची धावपळ नव्हती कधी. या घरात आल्यापासून धावपळच चालू आहे तिची. परशू काकासारख्या माणसाबरोबर असून सुद्धा सतत हसत खेळत असायची ग. ती बरी आणि चिव बरी. आपण उद्या तिला भेटायला जाऊया. हा आत्याजी, उद्या आपण एकत्र जायचं ठरलंय ना आपलं. तू तू खडसावून विचार तिला. म्हणून का केलंस असं? तिने काही केलेलं नसणार, पण ती शुद्धीत आल्याशिवाय काय झालं ते आपल्याला नाही कळणार. मी तर म्हणते आपण उद्याच काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकूया याचा. माझी लडकी, माझी लडकी, माझी लडकी सुमित्रा. गोरी होती, चिकनी होती, माझी होती सुमित्रा. घेऊन आलायत ना परत? कानाकडे आवाज काढे, शहाणपणा करायचं नाही. बायको मरणाशी झगडते. मी आता सध्या लई दुःखात आहे. नवीन काय त्यात? तुझे आनंद झालाय म्हणून पितात, आज लई दुःख झालंय म्हणून प्यायली. पिक 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 चालू. माझी बायको मृत्यूशी झगडते. बुडालो कोटार बसले सांगून ठेवतो. आणि या मृत्यूच्या लढाईमध्ये लढून जिंकून येणार बायको सुमित्रा. कळलं की नाही? अख्ख्या गावाशी भांडण करून लगीन केलं होतं माझ्या संगत माझी बाई. कशी तब्येत आहे आता त्यांची? तुला काय करायचंय? सांगा की, काळजी म्हणून विचारतीये. कशी तब्येत आहे?
याला सारखं सारखं काळजी करून विचारते. तूच तर नाही ना गेम केला तिचा. आहो आहो काय 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 बोलताय तुम्ही? कळतंय का काय बोलताय ते? कळते दारू ढोसलो असलो तरी अक्कल आहे मला कळते. गुन्हेगारीचं लक्षण आहे सारखी सारखी चौकशी करणं. कळलं नाही? डॉक्टरेट आहे माझी डॉक्टरेट. त्यात गेली तुमची डॉक्टरेट. अहो सांगा ना कशा आहेत त्या? म्हणजे राहतील का गचकतील? गायला कान खाली आवाज करून जाळ काढून जाळ अग्निज्वाला भडकून मायला बायको ते बोलायचं नाही. माझी लाडकी माझी लाडकी माझी लाडकी मित्रा. ते बया वाचली तर माझं काही खरं नाही. डोळा लागला होता माझा. बरं झालं, थोडी तरी झोप मिळाली तुला. मध्यरात्रीपर्यंत जागी होतीस. बरं नाही अशा अवस्थेत जागरण. ते जाऊ द्या, माझं महत्वाचं नाहीये. सुमिताई कशी आहे? काय म्हणाले डॉक्टर? काही म्हणायला कोणी काही बोलतच नाही ना. केव्हापासून वाट पाहतोय कोणीतरी काहीतरी सांगेल. तुम्ही सुमिताईला परदेशात घेऊन जायचं म्हणत होतात ना? त्यासाठी आधी सुमित्रानं इथल्या ट्रीटमेंटला प्रतिसाद द्यायला हवा ना. मला काय वाटतं, सुगंधा म्हटली होती त्याप्रमाणे चिवला एकदा सुमिताईजवळ ठेवून पाहायचं का? विचारूया डॉक्टरना. डॉक्टर आलेत. काय झालं डॉक्टर साहेब? एनी रिस्पॉन्स? नाही तर आम्हाला असं वाटतं की. एक मिनिट. आय एम सॉरी, शी इज नो मोर. सत्या, काय रे? मी हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो. कालपासून दादा जानकी तिथेच आहेत. आता मी गेलो तर जरा त्यांना सुट्टी तरी मिळेल. अरे पण मला आणि अमृताला घेऊन जाणार होतास ना? मी होतोय पुढे. तुम्हाला दोघींनाही गाडी पाठवून देतो. पण मी तयार आहे रे, मी येते ना तुझ्या बरोबर. बरं चल. बरं, परशू पुढे गेलाय का? झोपलाय घरात. कसा नालायक माणूस आहे बात्या. या सगळ्याशी काहीही संबंध नसल्यासारखा धाराधूर झोपलाय घरात. जाऊ दे, चल चल आपण जाऊन येऊ. अब दादाचाच फोन आला. हॅलो, हां दादा बोल. नाही रे, आम्ही निघालोच होतो तिकडे. का रे? हॅलो, कोण आहे? वाकण्या? अरे बोल, कोण गेली? जाऊ दे, मूर्ती जायला तिकडे. मला झोपू दे. रसाळ्या कुठल्या कोणतरी गेली म्हणा बाई.
कोण गेली म्हणला? हॅलो वाकण्या, कोण गेली म्हणला तू? सुमित्रा? गेली वे? अरे देवा, सुमित्रा गेली माझी, माझी सुमित्रा गेली रे माझी सुमित्रा गेली, माझी सुमित्रा गेली. काय ग, तुला बातमी कळलेली दिसतीये. चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहतोय. तुम्हाला बघवत नसेलच नाही का? तुझ्या मार्गातला काटा दूर करण्याची अशी पद्धत निवडलीस तर. आईला ताई, तुम्हाला एकदा कळलंय ना, मग कशाला 4-4 वेळा खात्री करून घेत असता हो? हे आता काय विचार चाललाय का तुझ्या डोक्यात? कारण तुझं हे डोकं पुढचा विचार नक्कीच करत असेल. नाही, सध्या तरी काही विचार नाही. पण जर का कुणी बळच त्रास द्यायला लागलं ना, तर त्याचा विचार नक्की करीन मी. म्हणजे अहिल्याताई, तुम्ही वामन दादांना हाताशी धरून माझं पितळ उघडं पाडायचे जे काही धंदे चालवलेत ना, ते ताबडतोब थांबवा. कारण एव्हा माझ्या ताकदीचा अंदाज आलाच असेल तुम्हाला. तू धमकी देतेस मला? अंगाई गाऊन झोपवते. अहिल्याताई, एक गोष्ट लक्षात ठेवा, उगाच माझ्या नादी लागायला जाऊ नका. मी मनात आणलं तर काहीही करू शकते, हे लक्षात आलंय ना तुमच्या? त्यामुळे तुम्ही सुखात राहा, मलाही सुखात राहू द्या. नाहीतर काय? मला मारशील का माझ्या नवऱ्याला मारशील? नक्की कुणाला मारायचं याचा विचार नाही केलाय. पण कसं आहे ना अहिल्याताई, असे अपघात वरचेवर घडत असतात आजकाल. का झालं असं? शांत हो जानकी. अगं, तुला सावरायला हवं स्वतःला बाळा. तुझ्यासाठी नाही तरी पोटातल्या बाळासाठी तरी. जानकी, कधी आणणार सुमित्रा काकूला? तिकडून
रडू नको. जानकी, आत्या जग थोड्या दिवसात शिव सुद्धा विचारेल तिची आई कुठे आहे म्हणून. काय उत्तर द्यायचं आपण तिला? आता मीच होणार तिची आई.